तर खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं पाण्याची या ठिकाणी व्यवस्था करून दिली, खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर पुण्याचं काम ज्याला म्हटलं जातं, जल हे तो कल आहे आणि हे नक्कीच हे पाण्याची पुरवठा आम्हाला जो करून दिला ते सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट शरदजी लोंढे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ती पाण्याची व्यवस्था आम्हाला मिळाली, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर कुंभारली टीम पाहायला मिळेल आपल्या इन ॲक्शन मध्ये आपली फिल्डिंग करताना. पंचांचा ग्रीन सिग्नल असेल, चला वेल वाचवा. वेल वाचवा आपण, त्याला जास्त वेळ घालवू नका. आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये, कारण की आज फायनल दिवस ते सांगता होईल स्पर्धेची. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकावं लागतील. जर जर नाही फेकलं तर एक तुमचा फिल्डर आत घेतला जाईल. टाइम अलर्ट केला जाईल. 15 मिनिटं अवधी असेल तुम्हाला 3 षटकासाठी. कुंभारली टीम लक्षात ठेवायचं आहे, कारण की बॉलिंग तुमची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आपल्यांदाच पाहायला मिळेल तुम्हाला. प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला नैनेश. पहिलाच बॉल टाइम स्टार्ट केलाय. पहिला बॉल व्हाईट. पहा टायमिंग अगदी लावलाय. 2 वाजून 37 मिनिटांनी लावलेला आहे. पहिलाच बॉल खराब फेकला. दिशा भटकला पहिल्याच बॉलवरती. ऑफिस बॉल होता. बॉल पडल्यानंतर आता मात्र डीप राहिला. पंच वलता तिटेचा वाईट. हा देखील वाईट. 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल. वारंवार आम्हाला आयोजक कमिटी देखील सांगतात, आमचे साथी समालोचक देखील सोनू बांगर देखील हेच कळवतात की 3 षटकासाठी 15 मिनिटं. आणि 15 मिनिटात जर 3 षटक झालं नाही, परंतु अशा वाईट चेंडू जर फेकत राहिले तर 15 मिनिटात 3 षटकं व्हायचे कधी. 3 चेंडू वाईट फेकले गेले आतापर्यंत. बॅक टू बॅक हॅट्रिक केली आहे वाईट चेंडूंची, पाहायला मिळते. मिस टायमिंग आहे. 3 चेंडू व्हाईट फेकल्यानंतर मात्र फलंदाज बाद. विकेट घेतली आहे. पहा 3 व्हाईट फेकल्यानंतर विकेट घेतली आहे. गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाज करत असताना फलंदाज ओमकार हा गोलंदाज. जवळजवळ पोहोचला तरी बॅटर रेडी नाहीये. लगेच फलंदाजाने यायचं असते फलंदाज बाद झाल्यानंतर. इथेच आपला टाइम वेस्ट जातो. तीन धावा धावफलकावरती पाहतो. त्या देखील अतिरिक्त धावा पाहतो आपण व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हरेश आलाय. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बुलला पूल केलाय. इथं मात्र पूल आणि सक्सेसफुल. पंच इशारा. हा येतोय षटकार. हरीश जसा मैदानावरती आला, हरीशच्या बॅट मधून आपल्याला पाहिला मिडविकेटच्या डोक्यावरनं मात्र चेंडूला फेकून दिलाय. सुरुवात केली षटकाराने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा. इथं मात्र बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला. कमबॅक केलं षटकारानंतर मात्र गोलंदाज पाहतो आपण ओमकारने. सुरुवातीला मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु 3 व्हाईट बॉल फेकले. त्यानंतर मात्र लेन लाईन योग्य टप्पा दिशावरती गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारची.
विकेट घेतल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट घेतल्यानंतर मात्र षटकार लाभला होता. हा देखील चेंडू चांगला, पंच बोलतात नाहीये, वाईट आहे. हा ओव्हरचा चौथा वाईट बॉल पाहायला मिळते. चौथा वाईट बॉल. हे षटक भरपूर लांब निवडत गेलंय, भरपूर मोठं षटक पाहायला मिळते. 4 वाईट धावा, एक षटकार देखील आलाय. वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि ते मात्र चांगला बॉल पाहायला मिळते. व्हाईट यॉर्कर चांगला बॉल. हरीश पाहतो आपण स्ट्राईक केला फलंदाज, एक फलंदाज बाद झाले. धावांचा विचार केला, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10 धावा. यावेळेस मात्र वाडिश लॉंगावला फिल्डर तैनात डीपमध्ये, फक्त सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये, सिंगल मिळते या बॉलवरती. सिंगलने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना मात्र 11 धावा धावफलकावरती. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो ओमकारने सुरुवात केली व्हाईटने. 3 लगातार व्हाईट, या ओव्हरमध्ये 4 व्हाईट चेंडू फेकले. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठा आहे, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. हा येतोय चौकार आणि चौकाराने मात्र टोटल टीमची पाहायला मिळेल एकूण 15 धावा. आणि षटकाची होती सांगता पहिल्या ओव्हर नंतर ग्रामसेवक विजय बडे, ग्रुप ग्रामपंचायत पोसरी पाले यांचा देखील शुभ आगमन झालं. या आपलं सहर्ष स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची सांगता होते, पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 15. तसेच कर्मचारी आदित्य पितले हे देखील त्यांच्या सोबत आहेत, त्यांचा देखील सहर्ष स्वागत असेल. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 4 षटकांचा सामना पाहतो. एका बाजूला कुंभारली टीम आणि त्यांना फाईट करत असताना मात्र सेलापारा टीम. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर 15 धावा टीमची धावसंख्या. ओव्हर नंबर 2 असेल, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल आतिश. तसेच गणेश सुरुंदे समाजसेवक पाली यांचा देखील शुभ आगमन झाले. या आपला सहर्ष स्वागत असेल. स्वागत केल्या मात्र तशी खऱ्या अर्थाने षटकार आणि काय षटकार. जशी सुरुवात झाली सेकंड ओव्हरची पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट पाहायला मिळाला. फलंदाज हरीशच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहतो. डीजे हरीश ऑन द फायर, 2 षटकार त्याच्या बॅटमधनं. चांगली बॅटिंग. हा चेंडू मात्र थोडासा टप्पा मागे ठेवला, थोडासा लेन चेंज केली, टप्पा मागे ठेवला. त्यानंतर मात्र थोडासा बीट देखील पाहायला मिळाला. फलंदाज आरेश षटकारानंतर कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. गोलंदाज पाहतो आपण अतिश. हा गोलंदाज चांगली गोलंदाज करतो आतापर्यंत. ऑरपीच चेंडू होता, यावेळीच मात्र टप्पा थोडासा पुढे, परंतु पंच इशारा करतात की हा वाईट चेंडू आहे. चेंडू वाईट आहे. वाईट चेंडू. कुंभारले टीम कडनं भरपूर वाईट चेंडू पाहिले आपण. पहिल्या षटकामध्ये 4 वाईट चेंडू. या ओव्हरचा पहिला वाईट चेंडू. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा. 22 लॉस्ट फॉर 1 विकेट. 22 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय. सेकंड ओव्हर पाहतो आपण. इथं मात्र मिस टायमिंग स्टॉक. चेंडू हवेत आहे, फिल्डर उपस्थित, परंतु बॅलेन्स घेता आला नाहीये. मागे पुढे होत असता त्यामुळे झेल घेता आला नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या बॉलवरती. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते 24 धावा धावफलकावरती. अगदी सोपा झेल होता, परंतु फिल्डरला जजमेंट करता आला नाही, बॅलेन्स घेता आला नाही आणि तो झेल मात्र ड्रॉप झाला. 2 धावा मिळाल्या बॉलवरती. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज पाहतो आपण आतिशला सेकंड ओव्हर फेकत असताना.
यावेळेस मात्र फटका चांगला आहे, आत्ता मात्र थांबणार नाहीये. वाईडिश लॉंग आउटच्या डोक्यावर हा येतो मोठा ब्लास्ट हरीशच्या बॅट मधून, तिसरा षटकार. हरीशच्या बॅट मधून पाहतो आपण 3 षटकार आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 30 धावा. यावेळेस मात्र ऑर पिच चेंडू होता, पॉइंटला खेळून काढला, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. षटकारानंतर मात्र सिंगल डबलला देखील प्राधान्य पाहायला मिळतात. बत्तीस धावा धावफलकावरती, 32 लॉस फॉर 1 विकेट आतापर्यंत. इथं मात्र जोरदार अपील केली होती. वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि सक्सेसफुल राहिलाय. आणि 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. टोटल पाहतो आपण 32 धावा, एक फलंदाज बाद. डीजे बारावा प्लेयर पाणी घेऊन जा. 12वा प्लेयर पाणी घेऊन जायचा आपल्याला लगेच. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सरासरीचा विचार केला तर सध्याच्या घडीला 16च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात 2 ओव्हरमध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, खास करून हरीशच्या बॅटमधून 3 दमदार षटकार. त्यानंतर सिंगलला देखील प्राधान्य, डबलला 2 वेळा प्राधान्य दिले. चांगली बॅटिंग आतापर्यंत करताना पाहायला मिळते. नैनिश मात्र एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला सेलाब्रा टीम त्यांना फाईट करत असताना मात्र कुंभारली टीम पहिल्या फेरीतील सामना पाहतो आपण. चांगली स्पर्धा, घोडप मैदान, घोडपचं मैदान पाहतो आपण. चांगलं घोडप असं नाव या मैदानाला देण्यात आलंय. तसेच ॲडव्होकेट शरदजी लोंढे साहेब, वकील उच्च न्यायालय माजी, यांच्याकडनं संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची सुविधा पुरवली त्यांनी. तसेच ॲडव्होकेट सुरेश भोईर, वकील उच्च न्यायालय, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. तर ॲडव्होकेट सुरेश भोईर यांना विनंती असेल की आपला शुभ सन्मान ॲडव्होकेट नरेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सरपंच जगन ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती असेल सरपंच जगन ठाकरे यांना की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट सुरेश भोईर, वकील उच्च न्यायालय, आपला शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. चांगली स्पर्धा पाहतो आपण आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांचा सर्वांचा शुभ सन्मान केला जातो. पाहतो आपण शुभ सन्मान होत असताना ॲडव्होकेट सुरेश भोईर, वकील उच्च न्यायालय आणि सरपंच जगन ठाकरे यांच्या शुभ हस्ते माईची उद्धार शहर पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं मोमेंट सन्मान चिन्ह देऊन केला जातो शुभ सन्मान. तसेच पुढचा सन्मान असेल ॲडव्होकेट शरदजी लोंढे साहेब, वकील उच्च न्यायालय, यांचा देखील शुभ सन्मान सरपंच जगन ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती असेल आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित दाखवली मान्यवरांनी. ॲडव्होकेट पाहतो आपण शरदजी लोंढे साहेब, वकील उच्च न्यायालय, यांचा शुभ सन्मान होत असताना सरपंच जगन ठाकरे यांच्या शुभ हस्ते माईची उद्धार शहर पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन केला जातो सन्मान.
38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 पाहतो आणि 38 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. फटका चांगला आहे, लाजवाब फटका. बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल स्टँड अँड डिलिव्हरी आउट ऑफ द पार. पंचांचा इशारा हा येतो षटकार. धावा. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती देखील पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावर येतो सलगता दुसरा षटकार आणि षटकाची होते समाप्ती षटकाराने आणि टोटल पाहायला मिळेल 50 धावा कंप्लीट. आपल्याला सामने लवकर लवकर कव्हर करायचे आहेत, जास्त वेळ नाही आपल्याकडं. तर 50 धावा कंप्लीट झाले 3 ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये खेळाडू कक्षामध्ये. 50 धावा 3 ओव्हरमध्ये कंप्लीट झाले. शेवटचा षटक शिल्लक असेल. खास करून हरेशची बॅटिंग आणि त्याच्या जोडीला नाईनेस देखील आता मात्र त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले. 4 चेंडू खेळले नाईनेस. 4 चेंडूमध्ये 16 धावा आपल्या टीमसाठी. आणि दुसऱ्या बाजूला हरीश काय दमदार फलंदाजी केली आहे. 28 धावसंख्येवरती खेळतो आपल्या टीमसाठी. 28 धावांचा आतापर्यंत नॉट आउट पारी भागतो. शेवटचं षटक निखिल असेल. मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे. सेकंड विकेट डाऊन. दुसरा विकेटचा पतन. तसेच ग्रामसेवक पोसरी विजय बडे यांचा देखील शुभ आगमन झाले. या आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. तसेच अधिक पितले समाजसेवक यांचा देखील सहर्ष स्वागत असेल. तसेच अरुण मामा आलेत. आपले देखील सहर्ष स्वागत असेल. सरपंच चषकामध्ये सह्याद्री मंगल कार्यालय. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. वळूया मॅचकडे. शेवटचं षटक असेल. लो फुलटस बॉल होता. विकेट. विकेट हॅट्रिक साठी असेल. 5 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज ऑन द हॅट्रिक वरती असेल. गोलंदाज पाहतो आपण. निखिल हा गोलंदाज ऑन द हॅट्रिक घेईल का प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. फुल टॉस बॉल. ओके. 5 फलंदाज स्टेप आउट झाले का त्यानंतर मात्र हाईट पाहिली जाईल.
फेल डिलिव्हरी आहे, बॉल आहे. तसेच आपण पाहतो मंचावरती अरुण नारायण जाधव मामा, सह्याद्री मंगल कार्यालयाचे मालक, ते देखील आपल्या उपस्थिती दाखवली आहे सरपंच चषकामध्ये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि षटकार पाहिला आपण, षटकाराने त्यांचं स्वागत केलंय. 2 विकेट नंतर मात्र येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 56 धावा. यावेळेस मात्र अगदी खिचून घेतलंय ऑन साईडला. फिल्डर ताईंना त्याच्या डोक्यावरनं उलकी देऊन बॉल जातो सीमा रेषा पलीकडे. हा येतोय चौकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. सुरुवात मात्र विकेटने केली होती, असं वाटलं विकेट हॅट्रिक संपादन करील का. त्यानंतर मात्र षटकार ठोकला आणि त्यानंतर मात्र चौकार. पुन्हा एकदा फाईन लेगला आणि पंच काय 4 धावा. ओके. टीमचे कॅप्टन तसेच काकोले टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचंय. टॉस केला जाईल. काकोले टीमचे कॅप्टन तसेच नागझरी टीमचे कॅप्टन, विनंती असेल आपल्याला की या आपण टॉस बॉक्समध्ये, कारण की शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटचं षटक आता पहिलं सत्र देखील संपत येईल. तर आपल्याला व्हाईट बॉल, पुढचा बॉल असेल. फटका चांगला अगदी खेचून केलाय. फ्लॅट फटका मारला, फ्लॅट षटकार पाहायला मिळते. पंचांचा इशारा, षटकार 6 धावा. टीम कॅप्टन काकोले, विपक्ष नागझरी तिरंगा शिवकृपा 11 या टीमला विनंती असेल टीम कॅप्टनला की आपण टॉससाठी यायचंय. आणि हाय स्कोअर पाहायला मिळते सध्याच्या घडीला तरी, कारण की अजून एक सामना पेंडिंग आहे. सध्याचा विचार केला तर या पहिल्या सत्रामध्ये सेलापर टीमने बनवल्या 70 धावा आणि 71 धावाचं लक्ष असेल. हे धावा जर चेंज झाल्या तर कुंभारे टीमचा हाय स्कोअर पाहायला मिळेल, परंतु एक सामना पेंडिंग आहे अजूनही. तसेच बाला दाबणे तसेच विकास ठाकरे यांचा देखील सहर्ष स्वागत असेल. या आपण आपला देखील सहर्ष स्वागत असेल. हॅलो, चला सन्माननीय विजयजी बडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. गणपतजी ठाकरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी बडे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे मुख्य अतिथी कक्षामध्ये.
महेश देखील येत आहेत. महेश यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय अरुणजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अरुणजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री मंगळ कार्यालयाचे नक्कीच ऑनर आहेत आणि त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा सन्मान होतोय. अरुण मामा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री मंगळ कार्यालयाचे या ठिकाणी प्रॉपरायटर, त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते नागझरी टीमचे कॅप्टन पोहोचलेत. चला या ठिकाणी महेश आपण देखील या जॉईन व्हायचं लगेच. काकोळे संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. महेश टॉस करायचं नरेश आपण दोन्ही संघामध्ये. चला मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहतो एकूण लक्ष पाहायला मिळेल. 72 धाबेचं भलं मोठं लक्ष उभं केलं आजच्या दिवसामध्ये. या स्पर्धेतील आपण पाहिलं गेलं तर हाय स्कोर या ठिकाणी उभा केलाय. काल देखील 63 पाहिल्या, परंतु आज 72 झालेत. शिरारपाडा संघाने या ठिकाणी 71 धाबा बनवल्या. 72चं टार्गेट आणि सलामी जोडी मैदानावरती पोहोचली. ओमकार तवळे आणि निखिल ही जोडी पाहायला मिळते. हो, वेगवान चेंडू होता यावेळेस मध्ये आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. नैनेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या पॉवर पेच्या षटकामध्ये. विकास ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका चांगलाय, आडव्या बॅटने खेळलेत. वाईडी स्ट्रॉंगॉनला खेळाडू उपस्थित असतील आणि पुन्हा एकदा या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल. लॉफ्टेड हिट, फटका चांगलाय, बॉलला पाठवलाय लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर आलाय षटकार. फलंदाज निखिलच्या बॅटमधनं. षटकार येतोय फलंदाज निखिलच्या बॅटमधनं. हो, यावेळेस देखील चांगला बॉल आहे. लाऊड अपील केली. हाईट फॅक्टर जास्त आहे पंच सांगत असताना. पॅडवरती चेंडू आदळला होता आणि स्ट्रॉंग अपील होती. अपील फेटाळून लावली पंचांनी. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती टोटल स्कोर 8 धावा पाहायला मिळते. षटक क्रमांक सध्या तरी नैनेसचं पहिलं सुरू आहे. पॉवर बेसचा बॉल झाले षटकातील आतापर्यंत 5. 4 षटकांची लढत. लक्ष भरपूर मोठे 72 धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. सुरुवात मोठी करावी लागेल, परंतु आतापर्यंत 8च बनवल्यात. अजून शेवटचा बॉल शिल्लक. नैनेश पुन्हा एकदा तयार. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील, जोरदार अपील. यस यस, इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. पहिला धक्का टीम गावदेवी कुंभारली संघाला पायचेच्या स्वरूपानं. निखिल बॅक टू द डगआउट.
टॉस चला आदित्य आपण शेवटचा सामना असेल पहिल्या राऊंड मधील. टॉस होतोय. अरुण मामा जाधव साहेबांच्या शुभ हस्ते होते नाणेफेकी. हेड्स इथं कॉल आणि नाणेफेकी जिंकले टीम गावदेवी काकोळे संघानं. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. महेश लगेच बॅटिंग स्वीकारली आहे. किरण यस फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्रासाठी इन्व्हाइट केलं टीम नागझरी संघाला. चला जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त आपण पाहिली तर 8च धावा इथे पाहायला मिळतात धावफलकावरती. विकेट देखील प्राप्त झाली. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करणारी गोलंदाज नैनेशच्या माध्यमातून जिंकण्यासाठी गरज येणारे 18 बॉल 64 धावेची गरज असेल अजूनही सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये संदेश पहिला बॉल या षटकातील. स्ट्रायकरला फलंदाज ओमकार. लॉफ्ट हिट फटका चांगला आहे. आकाशाला गवस निघालणारा हा गगनचुंबी षटकार येतो आहे ओमकार तवळेच्या बॅटमधनं. समाज अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळतंय. छत्रपती शिवरायांचा षटकार आलाय फलंदाज ओमकारच्या बॅटमध्ये. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 14 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. अजून एक मोठा तडाखा. उंच गेला चेंडू. लांबी देखील मोठी. मिड विकेट सीमा रेखा बाहेर. षटकार. विरुद्ध दिशेने या ठिकाणी सध्या तरी फटकेबाजी केली जाते ओमकार तवळेच्या बॅटमधनं. सलगचे 2 षटकार येत आहेत. धावसंख्या वेगानं आता पुढे सरकली ती 20 या आकड्यावरती. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 52 धावेची गरज आहे. मॅच अजूनही संपला नाहीये. फाईट देण्याचा 100% प्रयत्न करतायत टीम गावदेवी कुंभारली संघाचे फलंदाज देखील. 9 सेकंड एंडला फलंदाज आतिशला आपण पाहतोय. आतिश आणि ओमकार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. महागडा ठरलेत गोलंदाज आपण पाहता. दुसऱ्या षटकामध्ये संदेश. पुढचा बॉल षटकातील. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. लॉंग ऑनला खेळून काढलेला स्ट्रोक. पंबॉल होत्या. थोडेसे क्षेत्ररक्षक एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. स्वतःला कव्हर करतायत शेवटच्या मुवमेंटला. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 21. 21 धावा धाव फलकावरती. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मॅचमध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 51 धावेची. पुढचा बॉल षटकातील. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकेल तो 22 या आकड्यावरती. धावांची गती अजून वाढवावी लागेल. या षटकामध्ये अजून मोठे फटके मारणं गरजेचं असेल कुंभारली टीमला. समोर खेळतात. आतमध्ये आता चेंडू. शॉर्ट कव्हरचा खेळाडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतोय. बॅकअप चांगला आहे. चांगलं बॅकअप. समीर आय थिंक त्या ठिकाणी होता आणि समीरनं हा बॉलला अडवलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिले गेले तर ओव्हर थ्रोच्या स्वरूपाने धावा मिळू शकल्या असत्या परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळाली. 1 धावसंख्या 23-23 या आकड्यावरती. कुंभारली संघ म्हटलं तर नक्कीच भानुदादा साळवी. त्याचबरोबर आमचे अविनाशदादा साळवे असतील. त्याचबरोबर आमचे मामा असतील. नक्कीच किरण पाटील यांच्या गावचा संघ आपण पाहतो आहे. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न करतात. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. 1 धावे ते मिळेल आणि धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 24 धावा धाव फलकावरती. सुरुवातीला 2 षटकार पाहिले. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक करतात आपल्या षटकामध्ये गोलंदाज संदेश. बॉल झाले षटकातील आतापर्यंत 5 बॉल आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल. 13 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 48 धावेची गरज असेल या मॅचमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. पुढे येऊन खेळायचं होतं. फटका व्यवस्थित सजला नाहीये. बॅटवरती चेंडू आला नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रवीण त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हरची होते समाप्ती.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतायत 24 धावा जिंकण्यासाठी गरज 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 48 धावा. चषकाचा ये बघताय जमाना झालाय दिवाना सरपंच चषकाचा. शांता जगन ठाकरे सरपंच पाली चषक नावाचा आयोजन. ये बघताय जमाना झालाय दिवाना सरपंच चषकाचा. ये बघताय जमाना झालाय दिवाना सरपंच चषकाचा. सो मच. या दरम्यान हिरामनजी पितले साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, ज्याचे आपण पाहतायत फाउंडर आमचे सागर फराड असतील, त्यानंतर आमचे मित्र रोशन फराड जे फाउंडर आहेत या वाहिनीचे, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अपडेटर देखील आहेत रोशन फराड आमचे. खूप चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि नक्कीच ओमसाई MTC ही वाहिनी आता सर्वच त्या ठिकाणी प्रसारित झाली आहे. अनेक साऱ्या स्पर्धा सध्या तरी ते कव्हर करत असतात. रोशन फराड यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 12 बॉलचा काही शिल्लक 48ची गरज. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि गोलंदाज आले तिसऱ्या षटकामध्ये हर्ष येत आहेत. वाईट बॉल असेल. यस, आउटसाइड ऑफस्टंप पंचांचा इशारा. वाईट बॉलचा येतोय. अवांतर धाव इथे मिळते. ओ चांगला बॉल, यश लागली आहे फलंदाज बाद. विकेटचं पतन, महत्वपूर्ण विकेट. आतिशला परतावा लागेल माघारी. अजून एक धक्का लागतोय टीम गावदेवी कुंभारली संघाला. लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे आणि व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार येतो आहे. फलंदाज द्यायचा आपण. चला आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे आणि षटकार येतोय. समाधान आलेत नवीन फलंदाज आणि समाधानच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 32 धावा धाव फलकावरती. 9 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा त्या दिशेला खेळाडू उपस्थित आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जवळजवळ झेल पकडण्यात आला होता, परंतु हाताला साठून हा चेंडू सीमा पलीकडे षटकार.
मॅच मध्ये थोडंसं कमबॅक जरूर झालंय. गावदेवी कुंभारली या संघाचा आता गरज आहे मॅच मध्ये 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 34 धावा. 2 उत्तुंग षटकार येत आहेत. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. टीम गावदेवी कुंभारली संघाच्या माध्यमातून मागणा ठरतोय या षटकामध्ये गोलंदाज हर्षल. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या षटकातील हर्षल तयार. स्ट्राईकला फलंदाज समाधान ऑन स्ट्राईक. चांगली बॅटिंग होतीये ओव्हर द विकेट. अजून मोठ्या फटक्यांची गरज आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर पूर्णपणे कमबॅक करेल टीम कुंभारली संघ या मॅच मध्ये. सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न शिराळपाडा टीमच्या आगेस. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल होता. चांगला बॉल एज लागली आहे. येस पंच सांगत असताना विकेटचं पतन. समाधानला परतावा लागेल माघारी. तिसरा धक्का टीम गावदेवी कुंभारली संघाला 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 34 धावा. डीजे असेल या षटकामध्ये जरूर सुरुवात महागडी झाली परंतु शेवट थोडंसं ठिकाणी गोड करत असताना शेवटला कमबॅक करतायत गोलंदाज हर्षल. 1 बॉल अजूनही शिल्लक असेल. जिंकण्यासाठी गरज आहे ती मॅच मध्ये 34 धावेची. ओमकार तवळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील परंतु या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. 7 बॉल 34 ची गरज आहे. धावसंख्या एकूण आपण पाहिली तर रोशन स्कोरबोर्ड वरती 38 38 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 7 बॉल मध्ये 34. 72चं लक्ष आहे ओमकार. शेवटचा बॉल शिल्लक. हाफ ट्रॅकल पूल करण्याचा प्रयत्न करतायत. बाउन्स मिळतोय. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. धाव घेतलीच नाही ओमकारनं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. सामना थोडासा कठीण. 6 बॉल 34 ची आता गरज असेल या मॅच मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांची आपण खऱ्या अर्थानं 2 दिवस आतुरतेने वाट पाहत होतो त्या नक्कीच आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचे या ठिकाणी स्पर्धेमध्ये आगमन होतं आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खंबीर नेतृत्व आपण पाहतायत. सौभाग्यवती नक्कीच सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आमदार या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 34 धावेची गरज आहे. मान्यवरांचं देखील आगमन होतोय. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट. खेळाडू उपस्थित. फील्डर के मस्तक पे दस्तक देती विकेट. सीधा 6 रन. सोमाश एक मात्र फलंदाज आपण पाहिलं ओमकार तवळे जो मात्र या ठिकाणी एकाती किल्ला लढवतोय. एकाती झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल मध्ये बनवायच्या 28 धावा. सामना अजूनही संपला नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पूल केलाय परंतु एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. झेल ड्रॉप झाली आहे. नाराज होतो स्वतःवरती ओमकार कारण की या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं होतं. सामना कठीण झाला. 4 बॉल मध्ये आता बनवायच्या आहेत 28 धावा. सुरुवातीला गोलंदाजी महागडी ठरली. 72 धावा बनवल्या गेल्या शेलारपाडा टीमच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग केली गेली आहे. ओ चांगला बॉल फिरवण्यात आला. बॉलला थोडासा टेक ऑफ केला
ओमकारला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉलचा खेळ फक्त शिल्लक. आता ही मॅच पूर्णपणे झुकली आहे शेलारपाडा टीमच्या बाजूला. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती शेलारपाडा टीम. चला विशेष सन्मान आपण करणार आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय आदरणीय हिरामन मामा पितले या ठिकाणी उपस्थित झालेत. शिवसेनाचे मलंगडचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा आपण विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये करणार आहोत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. सन्माननीय आदरणीय या ठिकाणी हिरामन मामा पितले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान होतोय. शिवसेनेचा आवाज, शिवसेनेचे मलंगडचे अध्यक्ष, त्यांचा या ठिकाणी आपण हेतोजी सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. सन्मान होत असताना आणि बघा एक गाडी बाजूला करायची. MH05 9363 MH05 9363 ही गाडी कोणाची असेल ती आपण बाजूला काढा, कारण की या ठिकाणी सुलभाताई गायकवाड आमदार यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे आपण गाड्या व्यवस्थित पार्क करायच्या आहेत, कारण की मान्यवरांच्या गाड्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपण त्या गाड्या हलवायच्या आहेत. व्यवस्थित पार्क करा प्लीज. MH06 सामनावीर ज्यानं 28 धावेची खेळी केली तो हरेश दाबणे ठरलाय.